नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, धर्मदाय आयुक्तामध्ये आपल्या चॅरिटी कमिशनर ऑफिसमध्ये एक नवीन जाहिरात आलेली आहे. याच्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. याचं PDF मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलं होतं, टेलिग्राम चॅनलवर पण मी पाठवलं होतं. तुम्ही तुमच्यापैकी अजून कुणी जर आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर जर नसाल तर हे व्हॉट्सअप तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो ह्या नंबरवर व्हॉट्सअपला एक मेसेज करा. ऑफिसचा व्यक्ती तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये वगैरे ॲड करून घेईल. ठीक आहे, म्हणजे जेवढ्या वॅकन्सीज असतात आपल्या लॉमध्ये निघणाऱ्या या प्रत्येक वॅकन्सीची माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळत असते. आणि आपल्या लॉमध्ये कसं आहे की असं पर्टिक्युलर कुठली वेबसाईट नाही आहे की त्या वेबसाईटवर तुम्हाला लॉमधल्या सगळ्या वॅकन्सीची एका ठिकाणी माहिती वगैरे मिळेल, म्हणजे सगळ्याच डिपार्टमेंटच्या. पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण ते तुम्हाला एकत्र करून त्याच्यामध्ये देत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेत माहिती मिळणं गरजेचं आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की फॉर्म भरायची तारीख निघून जाते आणि त्यानंतर आपल्याला माहिती कळते, मग त्यावेळेस काही फायदा नसतो. त्यामुळे वेळेत माहिती मिळण्यासाठी आपल्या ग्रुपवर तुम्ही जॉईन करून घ्या आणि हे यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण नवीन अपडेट काय आले तर तुम्हाला तिथे मिळत राहतील. तर आता ही पद जर तुम्ही बघितलं, विधी सहाय्यक नावाचं पद त्यांनी क्रिएट केलेलं आहे. गट बचं त्याच्यामध्ये पद आहे. सॅलरी जर तुम्ही बघितली तर 41,800 सॅलरी आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये 1,32,000 रुपयापर्यंत सुद्धा ते वेतन तुमचं त्याच्यामध्ये जाऊ शकतं. म्हणजे एक स्टार्टिंग सॅलरी जर तुम्ही बघितली, DA धरून आणि आपला HRA धरून, हाऊस रेंट अलाउन्सेस वगैरे धरून जर तुम्ही बघितलं तर एक 78,000 रुपयापर्यंत सॅलरी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये मिळू शकते. चांगली पोस्ट आहे विधी सहाय्यक म्हणून. जर आपण बघितलं याच्या आता फॉर्म, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरायची तारीख. आता फॉर्म भरायची तारीख कधी आहे? 11 सप्टेंबरपासून याचा फॉर्म भरायची तारीख सुरू झालेली आहे. ती 3 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, फॉर्म भरताना मी नेहमीच एक गोष्ट सांगत असतो की अजिबात वाट बघत बसायची नाही लास्ट डेटची. ठीक आहे, परीक्षेचा फॉर्म सुरू झाले की आपलं पहिलं काम फॉर्म भरून घ्यायचं करायचं. ठीक आहे ना, तर त्याच्यामध्ये आता परीक्षा लवकर होणार आहे. JMFC सारखं आपलं त्याच्यामध्ये 2 वर्ष नाही तर 2 महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे. ठीक आहे, एक तर पुढच्या महिन्यात होईल ऑक्टोबरमध्ये, नाही तर नोव्हेंबरमध्ये परीक्षा होईल, असं त्यांनी स्वतःच्या जाहिरातीमध्येच त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, लवकर त्यांना माणसं कामासाठी गरजेचे आहेत, त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर तुम्हाला जॉईनिंग त्याच्यामध्ये देणार आहे. ठीक आहे, बाकी तुम्हाला इथे दिलेलं आहे धर्मदाय संघटनेच्या म्हणजे परीक्षेचं सुद्धा तुम्हाला हॉल तिकीट वगैरे जे आहे ते तुम्हाला 7 दिवस अगोदर त्याच्यामध्ये मिळेल, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. परीक्षेचा तारीख तुम्हाला दिलेली आहे. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने होईल. त्या परीक्षेचा दिनांक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये असेल. ठीक आहे, म्हणजे लगेच 2 महिन्यामध्ये तुमची परीक्षा असणार आहे. तो कुणाला काही अडचण असेल, समजा फॉर्म भरताना किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे 7996065888. याच्यावर तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर फोन करून विचारू शकता किंवा मेल ID सुद्धा त्यांनी इथे दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमची परीक्षा फीस वगैरे दिलेली आहे. ठीक आहे, आता हे एकदम रोहित पवार यांनी आंदोलन करून ठेवलं होतं की तुम्ही एवढी फीस का वाढवून ठेवली, विद्यार्थ्यांकडनं एवढे पैसे तुम्हाला कशासाठी पाहिजेत. ठीक आहे, पण काही झालं नाही त्याच्यावर. आहे तेवढीच फीस आहे. 1,000 रुपये ओपनसाठी फीस आहे. मागास वर्ग वगैरे जे त्यांच्यासाठी 900 रुपये फीस आहे परीक्षेची, तर ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, बाकीच्या सुद्धा काही लोकांना फीसमध्ये माफी वगैरे सुद्धा दिलेली आहे, म्हणजे माजी सैनिक असू द्या, दिव्यांग माजी सैनिक असू द्या. ठीक आहे, सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये काही माफी वगैरे दिलेली आहे. हे सगळं सुद्धा तुम्ही बघून घ्या. तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्ही त्याच्यामधनं फायदा घेऊ शकता. त्याच्यानंतर तिसरी आपली महत्त्वाची गोष्ट, आता विधी सहाय्यक पदाबद्दल बाकीची माहिती. ठीक आहे, 3 पदं आहेत. एक अनुसूचित जातीसाठी एक राखीव आहे, दुसरं विमुक्त जाती गट अ साठी राखीव आहे आणि मग तिसरं पद जे आहे ते राखीव ओपनमध्ये आहे. ठीक आहे, आता 3 जरी पदं असले, निगेटिव्ह विचार वगैरे करू नका. जसं मी तुम्हाला नेहमीच सांगतोय, नोकऱ्या मुळात मिळणंच अवघड झालेलं आहे. जाहिराती त्याच्यामध्ये मुळातच कमी यायला लागलेल्या आहेत. मग अशा निगेटिव्ह वातावरणामध्ये तुम्ही मला हीच पोस्ट पाहिजे, एवढ्याच जागा पाहिजे तरच फॉर्म भरतो. ठीक आहे, सगळं काही आपल्या घरचं नाही आहे, की म्हणजे आपलीच घरची शाळा आहे, आपल्याच घरचा आपणच हेडमास्टर आहे. ठीक आहे, तशी काही परिस्थिती नाही आहे. जी जागा मिळेल, जी संधी आपल्यासाठी मिळेल, 1 जागा असू द्या, 2 जागा असू द्या, ठीक आहे, आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि मुळात कसं आहे की आता मी जर तुम्हाला असं सांगेल की आता इथे तुम्हाला 3 जागा दिसत आहेत. ठीक आहे, तुम्ही खाली निरीक्षक पदाचं जर बघितलं, 121 जागा आहेत. 121 जरी जागा असल्या ना तरी सुद्धा सक्सेस मिळण्याचे चान्सेस तुमचे विधी सहाय्यकच्या पदासाठीच आहेत. ठीक आहे, तुम्ही खालच्या बाकीच्या वॅकन्सीमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, नाही असं नाही आहे. ठीक आहे, पण तरी सुद्धा आपले सक्सेसचे चान्सेस तुमचे विधी सहाय्यकमध्येच आहेत. ठीक आहे, का विधी सहाय्यकमध्ये आहेत मी तुम्हाला खाली सिलेबस बघितल्यानंतर सांगतो. ठीक आहे, ज्याने चांगल्या पद्धतीने अभ्यास केला त्याला विधी सहाय्यकचं पद मिळू शकतं, पण निरीक्षकचे पद वगैरे जे आहेत बाकीच्या परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन तुम्हाला जास्त आहे. ठीक आहे, जेवढं तुम्ही डेडिकेटेडली अभ्यास कराल, आपण वाचलेलेच प्रश्न त्याच्यामध्ये येण्याचे चान्सेस जे आहेत ते आपल्या फक्त लॉमध्ये शक्य आहे, बाकी निरीक्षक किंवा बाकीच्या परीक्षांमध्ये ते शक्य नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं
आपलं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे, आपल्याकडे लॉची डिग्री असायला पाहिजे, पहिलं विद्यापीठाची विधीमधील पदवी तुमच्याकडे असायला पाहिजे, आणि दुसरं मग खाजगी किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मदाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभव. ठीक आहे, म्हणजे फ्रेशर लोक डायरेक्ट त्याच्यामध्ये तुम्ही ह्या परीक्षेसाठी तुम्ही एलिजिबल नसणार आहात. ठीक आहे, किंवा ज्यांचा अगोदरच अनुभव जरी असेल, आता ह्याच्यात असं काही दिलेलं नाही आहे की तुमचा जो अनुभव आहे, आता का शासकीय कार्यालयामध्ये धर्मदाय संघटनेशी काम करण्याचा अनुभव काही लोकांना डिग्रीच्या अगोदर सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतो. इथे असं काही दिलेलं नाही आहे की विधी पदवी नंतर 3 वर्षाचा अनुभव वगैरे असायला पाहिजे. ठीक आहे, ज्यांचं विधी पदवीच्या अगोदर सुद्धा जर समजा चॅरिटी कमिशनर ऑफिसमधला शासकीय कार्यालयामधला काय अनुभव असेल 3 वर्षाचा, तर ते लोक सुद्धा एलिजिबल आहेत. अदरवाईज ज्या लोकांचं लॉ झालेलं आहे, तर असे लोक खाजगीमधला आपला अनुभव लॉ झाल्यानंतर 3 वर्षानंतरचा तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, तसं टेक्निकली बघायला गेलं तर त्याच्यामध्ये तसं काही दिलेलं नाही आहे, पण खाजगी पद्धतीने असल्यामुळे आपण सगळेच लॉचे जेवढे लोक आहेत ते सगळेच लोक एलिजिबल होऊन जातो याच्यामध्ये. ठीक आहे, ज्यांचं 3 वर्ष लॉ होऊन झालेलं आहे, तर ते तुम्ही फॉर्म या ठिकाणी त्या म्हणजे त्या तशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, लक्ष झालं सगळ्यांच्या. 3 वर्षाचा लॉ आणि 3 वर्षाचा आपला अनुभव. ठीक आहे, लॉ 3 वर्षाचं किंवा 5 वर्षाचं, आणि 3 वर्षाचा आपला अनुभव या ठिकाणी गरजेचा आहे. बाकी तुम्हाला बाकी परीक्षांचं या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे, फॉर्म परीक्षा वगैरे कसं भरायची ह्या सगळ्या तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे, बाकी वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे, वयोमर्यादा जर तुम्ही बघितली, विधी सहाय्यक, तर किमान वय तुमचं 18 वर्ष असायला पाहिजे, आणि ओपनच्या लोकांसाठी जास्तीत जास्त 38 वर्ष, आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीमधले आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी हे 43 वर्षाची वयोमर्यादा आहे. ठीक आहे, रिझर्व्ह कॅटेगरीमधले मग सगळेच आले त्याच्यामध्ये, अनाथ वगैरे सुद्धा आले, म्हणजे आर्थिक दुर्बल घटक वगैरे सुद्धा आले. ठीक आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी 43 वर्षाची तुम्हाला मर्यादा दिलेली आहे, आणि फक्त दिव्यांग उमेदवारासाठी त्याच्यामध्ये त्यांनी ते 45 वर्षापर्यंतची मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण कशामध्ये बसतो बघून तुम्ही आपलं वयोमर्यादा चेक करा, आणि जर आपण एलिजिबल असाल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरू शकता. ठीक आहे, बाकी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बरीच परीक्षेच्या ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्हाला परीक्षेचं कामाचं स्वरूप वगैरे दिलेलं आहे. जर विधी अधिकारी आपल्या म्हणजे विधी सहाय्यक पदासाठी काय आपला अनुभव आहे, तर माननीय धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत न्यायालयीन प्रकरणात कार्यालयाचे प्रतिनिधित्व. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते तिथे कोर्ट त्या म्हणजे कार्यालयामध्ये तुम्हाला रिप्रेझेंटेशन करावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलंच काम आपल्याला करायचे, पत्रव्यवहार काय असेल तर ते करायला लागेल, हे कामकाज सादर करणे, त्याच्यानंतर कार्यालयातील प्राप्त दावे वगैरे तपासून पाहणे, हे अशा प्रकारचं काम आपल्याला असणार आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्या वकिली स्वरूपाचंच काम आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी, वेगळं काही नाही आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, ठीक आहे, त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या परीक्षेचं स्वरूप. एक मिनिट हा, इथे तुम्हाला फॉर्म भरण्याची बद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज मी तुम्हाला आता थोड्या वेळाखाली सांगितलं की 11/9/2025 पासून सुरू होत आहेत, 3 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला ते करायचे आहेत. बाकी कागदपत्र अपलोड करायचे वगैरे सगळं एकदा तुम्ही ते बघून घ्या. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षा आपली किती मार्काची वगैरे असेल, तर विधी सहाय्यक पदाकरिता तुमचे परीक्षेचे 200 गुण असतील. परीक्षेचा कालावधी सुद्धा आपला 2 तासाचा असेल. जे उमेदवार किमान 45% गुण प्राप्त करतील, ठीक आहे, म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे 45%, तर ते 45% तरी मार्क मिळाले पाहिजेत. मग अशा उमेदवारांमधनं त्याच्यामध्ये निवड सूची जी आहे ती त्या ठिकाणी तयार केली जाईल. ठीक आहे, तर हे आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं. त्याच्यानंतर शेवटचं जर आपण बघितलं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला सिलेबस. ठीक आहे, मी जे तुम्हाला म्हटलो ना की हे आपले 3 पदच त्याच्यामध्ये गरजेचे आहेत आपल्यासाठी, म्हणजे 3 पदच आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, आपण हेच मिळवू शकतो, बाकीच्या पदांचं थोडं कठीण आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं, टोटल ह्याच्यामध्ये 35 कायदे आहेत. ठीक आहे, यातले खालचे जे आहेत हे सगळे, ठीक आहे, हे सगळे जे आहेत हे सगळे महाराष्ट्र शासनाचे सर्व्हिस रूल्स आहेत. आपल्या कंझ्युमरची जी आपण जाहिरात तयारी करतोय, आपल्या कंझ्युमरचे क्लास चालू आहेत आता, त्याच्यानंतर आपले लेबर कोर्टाचे सुद्धा असिस्टंट रजिस्ट्रारचे आणि कंझ्युमरचे रजिस्ट्रारचे पोस्टाचे आपले क्लास चालू आहेत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या पोस्टसाठी जे आपण शिकवतो हेच कायदे तुम्हाला या ठिकाणी इकडे सुद्धा चॅरिटी कमिशनरसाठी सुद्धा आहेत. सर्व्हिस रूल आता MPSCने सुद्धा आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी सुद्धा सगळ्याच जाहिरातींनी सगळीकडेच द्यायला चालू केलेलं आहे. हे सर्व्हिस रूलपासून तुम्ही किती दिवस पळणार आहात. ठीक आहे, म्हणजे आता फक्त आपले JMFCचे 12 कायदे अभ्यास करून त्याच्यानंतर जज झालो
ठीक आहे. तसं आता तिकडे JMFCच्या जागाच एवढे दिवस लांबत आहेत. ठीक आहे. मग बाकीच्या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला हे सर्व्हिस रूल्स आहेत. त्यामुळे बरेच लोक हे सर्व्हिस रूल बघून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे की हे जे सगळे सर्व्हिस रूल्स आहेत 25 पासून 35 पर्यंत, ठीक आहे, टोटल 10 सर्व्हिस रूल्स आहेत. हे 10ला 10 सर्व्हिस रूल तुम्हाला कधी ना कधी तयारी करावीच लागेल. ठीक आहे. जर आपल्याला कुठली तरी शासनाची नोकरी पाहिजे असेल तर. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याच्यापासून तुम्ही पळवाट वगैरे काढू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं प्रिव्हेन्शन ऑफ डिले इन डिस्चार्ज ऑफ ऑफिशियल ड्युटीज ऍक्ट 2005चा, महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट 2005चा, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, मिनिमम वेजेस ऍक्ट. हे राईट टू इन्फॉर्मेशन तुमच्या कंझ्युमरला पण आहे आणि इकडे ह्याला पण आहे, लेबरला पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीच्या सीओ वगैरे आपण म्हणजे आपण जवळपास म्हणजे मी आता काल परवा विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये मी एक लेक्चर घेतलं. ठीक आहे. टोटल आता 26 म्हणता येईल, 26+ अशा एक्झाम आहेत ज्या लॉचे विद्यार्थी त्याच्यामध्ये देऊ शकतात. ठीक आहे. मग या 26 प्रकारच्या एक्झामसाठी तुम्ही जर बघितलं म्हणजे तुम्हाला एक सिलेबस जे आहे ते एक जवळपास तुम्ही 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकता. ठीक आहे. समजा पहिली कॅटेगरी जी आहे ती आपण एक असं बँकवाल्यांची म्हणूया. ठीक आहे. दुसरी कॅटेगरी जी आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये आपले हे सर्व्हिस रूलवाले, महाराष्ट्र शासनाचे रिझनिंगवाले वगैरे ही तुम्ही बनवा. आणि तिसरी आपली ज्युडिशरीची बनवा. या 3 प्रकारचा सिलेबस जर तुम्ही तयारी केली, 3 प्रकारच्या सिलेबसची तुम्ही तयारी केली तर तुम्ही 26+ एक्झामिनेशन आपल्या लॉ मधल्या विद्यार्थी त्याच्यामध्ये देऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे हे सगळं सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता. ठीक आहे. एकदा आपले लेक्चर बघणे, त्याच्यानंतर त्याच्या नोट्स मेंटेन करणे, त्याचं रिव्हिजन पुन्हा करत राहणे. मग समजा ह्याच्यातला कुठला जरी परीक्षेचा फॉर्म आला, कंझ्युमरचा फॉर्म आला, ह्या सगळ्या सर्व्हिस रूलचं फक्त काय करायचं, रिव्हिजन करायचे, कारण अभ्यास आपण ऑलरेडी केलेला असतो. ठीक आहे. असिस्टंट रजिस्ट्रारचा आला, सर्व्हिस रूल्स आहेच, त्याचं पण रिव्हिजन करता येतो. रजिस्ट्रार ऑफ फर्म पार्टनरशिप ऍक्टची जाहिरात आली होती मागे, त्यासाठी सुद्धा हे सगळे सर्व्हिस रूल्स होते. ठीक आहे. आता ही चॅरिटी कमिशनरची आली, यासाठी सुद्धा सर्व्हिस रूल्स आहेत. चॅरिटी कमिशनरची अजून एक जाहिरात येऊ शकते. ठीक आहे. त्यासाठी सुद्धा तुमचे सर्व्हिस रूल्स असणारच आहेत. ठीक आहे. रजिस्ट्रारच्या वगैरे कुठल्या जरी पोस्ट आल्या तर तुम्हाला हे सगळं असणारच आहे. त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र JMFCचे जे तुम्ही कायदे बघितले, आता आपला हा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा एक कायदा झाला. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं CPC आपला दुसरा झाला, नागरिक सुरक्षा संहिता तिसरा झाला, साक्ष अधिनियम 4था झाला, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी 5वा झाला. ठीक आहे. न्याय संहिता 6वा झाला, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 7वा झाला, लिमिटेशन ऍक्ट 8वा झाला. ठीक आहे. म्हणजे 8 कायदे जे आहेत ते आपले JMFCच्या इकडे तुम्हाला जशाच तसे दिलेले आहेत. ठीक आहे. ह्या परीक्षेचा अभ्यास तुमचा काही वाया जाणार नाही. ठीक आहे. त्यामुळे जे कोणी लोक एलिजिबल आहेत म्हणजे तुम्हाला सांगतोय हे सगळं वरचं तुम्हाला त्या JMFCसाठी कामाला येणार आहे आणि खालचं जे आहे ते तुम्हाला कंझ्युमर आणि रजिस्ट्रार लेबर वगैरे जे आहे, ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला सगळे सर्व्हिस रूल खालचे सुद्धा कामाला येणार आहेत. आणि बाकीचे जे सगळे कायदे आहेत हे सगळे कायदे मग काय फार मोठे मोठे कायदे नाही आहेत. ठीक आहे. म्हणजे बाकीचे सगळे जे कायदे ते सगळे छोटे छोटे कायदे आहेत. म्हणजे 2, 3, 4 दिवसाच्या लेक्चरचे त्याच्यामध्ये 2, 3, 4 लेक्चरचे कायदे आहेत फक्त. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तरी सगळ्याच्या सगळा पोर्शन जो आहे तो आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकतो. ठीक आहे. विषय एवढाच असतो की आपण मनाची तयारी दाखवणे आणि त्यानंतर परीक्षेच्या पाठीमागे लागणे. ठीक आहे. जे लोक परीक्षेचा फॉर्म भरतील, झगडून या परीक्षेचा अभ्यास करतील, ठीक आहे, ते लोक तुम्हाला त्या 3 पोस्टमध्ये त्यांना मिळणार आहेत. अदरवाईज त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की निरीक्षक पदाच्या 121 जरी जागा असतील, ठीक आहे, तरी सुद्धा प्रोबॅबिलिटी रेशो जर तुम्ही बघितला, ठीक आहे, सगळ्याच फील्डचे लोक निरीक्षक पदाच्या परीक्षेचे फॉर्म भरणार आहेत. ठीक आहे. पण आपलं यश मिळण्याचे जे आपले चान्सेस आहेत, ठीक आहे, ते आपले चान्सेस आपले कमी या विधी सहाय्यकमध्ये होतात, कारण इकडे थोडंसं लिमिटेड कॉम्पिटिशन त्या ठिकाणी होऊन जातं. ठीक आहे. आय होप की मी तुम्हाला सगळा विधी सहाय्यक गट बचा सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमचं काय असेल तर तुम्ही मला या ठिकाणी फोन करून विचारू शकता. आपल्या क्लासेस त्याच्याकडे त्याची बॅच पण आहे. त्या बॅचबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे असेल क्लासेसच्या, तुम्ही या व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा उद्याच्याला मी त्या पोस्टबद्दल प्रॉपर जाहिरात देतो, किंवा आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कराड कोचिंग क्लासेस. त्याच्यावर सुद्धा आपण ह्या ॲप्लिकेशनचा सिलेबस किंवा ह्याचे बॅचेस वगैरे जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तुम्ही प्ले स्टोअरला कराड कोचिंग क्लासेस असं सर्च करा, तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन मिळून जाईल, किंवा ह्या व्हॉट्सअपला हाय मेसेज केला तर सगळंच मिळून जाईल. ग्रुपमध्ये पण ॲड केलं जाईल, ॲप्लिकेशनची पण लिंक मिळेल, टेलिग्राम चॅनलची पण तुम्हाला लिंक त्या ठिकाणी मिळेल. टेलिग्राम चॅनल यासाठी जॉईन करायचं, टेलिग्राम चॅनलवर मागचा जो आपण डेटा शेअर केलेला आहे, नोट्स वगैरे, ठीक आहे, जे काही आपण शेअर केलेलं आहे ते सगळं मागचं बघता येतं. आणि व्हॉट्सअप ग्रुप तर मग इथून पुढच्या अपडेटसाठी तुम्हाला, इन्स्टंट अपडेटसाठी तुम्हाला कामाला आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तुम्ही लोकांनी जॉईन करून घ्या. ठीक आहे. आणि हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. काय महत्त्वाचं आलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.